स्टार्ट. हे वड्याचं पीठ आपल्या गावचं. त्याच्यामध्ये काळं मिरी, धने, उडदाची डाळ, मेथी, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, रवा टाकून बनवलं. तर हे असं करून एक आतमध्ये सोडायचा असतो गाव असं चुलीवरच्या त्याला. मग ती कढई टाकलेली असते ना, लगेच वडा फुगून वरती येतो. हे आम्ही असे वडे बनवतो. आम्ही तेल नाही लावत, आम्ही पाण्यावरच बनवतो. केळीचं पान घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी लावायचं आणि थापायचं आणि मग असं घ्यायचं आणि असं थोडी सोडल्यानंतर त्याला असं थोडं हलवायचं. मग ते वडा लगेच वरती येतो. तेल जास्तच टाकलं, थोडा हा काळा झाला तर नाही जास्त झाला. तेल टाकले ना पटकन दिसतो. आता दुसऱ्या वेळेला नाही असं जळणार, एवढा कमी जळेल. पानावर आणि पाण्यावर थापले ना, पानावर घेऊन ती वडी चांगली होते. ते प्लास्टिकच्या पिशवीवरती कशाला म्हणून आणि काय तेल लावतात काही लोक. आम्ही नाही तसं तेल वगैरे लावत, मी आपले पाण्यावरच बनवतो. एकदा चुलीवर तेल टाकलं ना, मग काय वडे काढायला वेळ नाही लागत. 5 मिनिटात वडे खटाखट येतात. फक्त थापायलाच वेळ लागतो. थापणार एक माणूस दुसरं पाहिजे याच्यासाठी, म्हणजे जास्त माणसं असतील तर. मग एकाने थापून दिलं ना की एकाने तळून काढायचे फटाफट. 5 मिनिटात वडे काढायचे. पीठ ठेवलं अर्धा तास भिजवून, सगळं मळलं एकत्र करून अर्धा तास भिजवून ठेवलं. त्यामुळे ते चुलीवरचा वडा कसा पटकन फुगतो, तसं गॅसवरचं नाही. चारी बाजून तेल टाकलेलं असतं ना चुलीवर. चारी बाजून वडा चांगला शेकून येतो पटकन 5 मिनिटात. ढवळला नाही तरी पण चालतो, आपणच गरकणचा वर येतो. पण आम्ही आपला इकडून तिकडून थोडा ढवळतो असं. आता ते किती वेळ परत वेळ जातो ना वाया, थापायला वेळ